येत रे शेतकरी म्हणते आम्हाला उत्पादन खर्चानुसार जर हमी भाव भेटला तर आम्हाला तुमच्या सातबाऱ्या कोऱ्याची किंवा तुमच्या कोणत्याही योजनेची गरज नाही असं या ठिकाणी मंत्री म्हणतात. आणि शेतकऱ्याचं बोलणं आजच्या या चक्का जाम यवतमाळ अमरावती बाजार समिती परिसरात थेट माझ्या युट्यूब लाईव्ह घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. सरकार हमको डरती है, पुलिस को आगे करती है. हम तुम्हारे साथ हैं, साथ है. संघटनेचा जय असो, जय किसान. केला जाईल, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला जाईल, परंतु या कुठल्याही मागण्या सरकार मान्य केलेल्या नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलेला नाही, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला जात नाही. रोज महाराष्ट्रात 10 ते 15 शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि एवढं तरी हे सरकार संवेदनशील नाहीये. वारंवार मागणी करू नये रस्त्यावर उतरत आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन झालेलं आहे, परंतु हे सरकार फक्त आश्वासन देतं समिती गठीत करू, त्या समितीमध्ये सर्व शेतकरी संघटनेला घेऊ, परंतु असं स्पष्टपणे सरकार कुठेच बोलत नाही की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. म्हणून शेतकरी आपण बघतो. टवळ्यातच भाव निघाला. अशा पद्धतीने ह्या राज्यकर्त्यांची अवस्था आहे. आज शेतकऱ्यांच्या समोर अनेक प्रश्न आहेत. हमीभावाचा प्रश्न आहे, उत्पन्नाचा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे शेतीला जे जोडधंदे त्याला जो मिळणारा हमीभाव आहे त्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना मला एकच सांगायचंय, काल परवा अधिवेशन चालू होत असताना या सरकारमधले 2 वेगवेगळे आमदार प्रश्न औरंगाबादचा आणला असं त्यांचं मध्य देत नाही, मध्य देत नाही. अरे या माझ्या सरकारचं करायचं काय? अरे या माझ्या सरकारचं करायचं काय? जवान शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. Yeah.